श्री नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे. ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षि भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. यश देवे पराभक्ति यथा देवे तथा गुरु तस्य यते कथितार्थ प्रकाशन्तो महात्मा. ब्रह्मेवाहम् अहं ब्रह्म न चाहं ब्रह्मणा पृथक् नाहं देहो न मे देह केवलो अहं सनातनः. यदक्षरमनाख्येयं मानन्दम् अजमव्ययम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये. गुरुरध्यक्षया लोके साक्षात् विद्या हि शङ्करी. जयत्याज्ञानमस्तस्य दयार्द्राये निरन्तरम्. सार्धं केन च कषार्धं शिवयोः समरूपिणो. ज्ञातुं न शक्यते लग्नमिति द्वैतछलान्मुहुः. अद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयन्तोमितस्तराम्. तौ वन्दे जगतमद्योतयोस्तत्त्वाभिपत्तिः. मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये. क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शम्भवे. नमः पूर्णाय शम्भवे. परं ब्रह्म परं धाम सच्चिदानन्दविग्रहं ज्ञानेश्वर इति ख्यातं प्रणमामि गुरुं परम्. जयन्ति शिष्यबुद्धिस्ता ज्ञानध्वान्तदिवाकरः. रङ्गनाथ महाराज ब्रह्माभ्यासपरायणः. पुण्डरीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय. श्री गुरु धूत महाराज की जय. श्री गुरु रंगनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हरी सर्वांना. सत्ता प्रकाश सुख याती ते गुणी. जैसे विकपनेची विका नाही. सत्ता प्रकाश सुख याती ते गुणी. जैसे विकपनेची विका नाही. शिवाय ही तीन पदे एकमेकास पोषक आहेत. नुसते सद्रूप ब्रह्म मानले व ज्ञानरूप आनंदरूप न मानले तर ब्रह्म जडरूप व दुःखरूप ठरेल. नुसते ज्ञानरूपच ब्रह्म मानले व सद्रूप आनंदरूप न मानले तर ब्रह्मास अनित्यता व दुःखरूपता प्राप्त होईल. नुसते आनंदरूपच ब्रह्म मानले सद्रूप ज्ञानरूप न मानले तर ब्रह्म असंच जडरूप ठरेल. अपुरुषार्थता प्राप्त होईल. म्हणून तिन्ही पदे विकास
एकमेक पोषक आहेत. माफ करा, थोडा विक्षेप आहे. शिवाय नुसते सत्तारूप ब्रह्म आहे असे मानले तर नैयायिकांनी ज्यातील सत्ता स्वरूप मानलेली आहे, अर्थात नैयायिकांचे जातीवर ब्रह्माचे लक्षणाची अतिव्याप्ती होईल. नुसते प्रकाशरूप ब्रह्म आहे असे मानले तर सूर्य चंद्रादिकामध्ये प्रकाश आहे, अर्थात सूर्य चंद्रादिकावर ब्रह्माचे लक्षणाची अतिव्याप्ती होईल. नुसते सुखरूप ब्रह्म आहे असे मानले तर विषयामध्ये सुख आहे, अर्थात विषय सुखावर ब्रह्माचे लक्षणाची अतिव्याप्ती होईल. असा अतिव्याप्ती दोष नाहीसा करण्याकरिता सत्ता प्रकाश सुख अशा 3 पदाची योजना ब्रह्माचे ठिकाणी केलेली आहे. तथापि ती पदे ब्रह्मवस्तूची वाचक आहेत असे नसून असं जड दुःख यांचा निषेध करण्याकरिता, म्हणजे त्यास उणेपणा आणण्याकरिता या शब्दांचा प्रयोग श्रुतीने केला आहे. परमात्मा सच्चिदानंद रूप असताना ही 3 पदे परमात्मेच्या ठिकाणी का चालत नाही हे सांगण्याकरिता उत्तरार्धाने दृष्टांत देतात. ज्याप्रमाणे विषामध्ये विषत्व जे असते ते इतराला मारक असते, म्हणून माझ्या मते पुढचा पॅरेग्राफ आहे तो नंतर घेऊ आपण, थोडासाच आहे. या 3 वरच आज आपल्याला चिंतन होईल असं वाटतंय. बोला हो महाराज. ठीक आहे. सत्ता प्रकाश सुख या तिही तिही उणे लेख, जैसे विकपणेची विक विखा नाही. सत्ता प्रकाश सुख या तिही ती उणे लेख, जैसे विकपणेची विक विखा नाही. महाराज बरोबर आहे. तुम्हा आम्हाला सच्चिदानंद या 3 शब्दानं जी वस्तू दाखवून देतात किंवा अगोदरच जी वस्तू ज्ञान अज्ञान भेदविरहित अशी जी सहज असलेली स्वयंमेव असलेली वस्तू आहे, आणि तीच वस्तू वेदानं सच्चित आनंद या पदाने दाखवून दिलेली आहे. आणि सत चित आणि आनंद ही तिची नावं नसून स्वरूप आहेत. या 3 लक्षणानं त्या वस्तूची ओळख होत असते. आणि हे 3 पद जे आहेत तर त्या 3 पदानं 3 वस्तू नसून एकाच वस्तूची 3 पद आहेत. एकाच वस्तूला दाखवून देणारी किंवा एकाच वस्तूची स्मरण करून देणारी किंवा एकाच वस्तूचा साक्षात्कार करून देणारे हे 3 पद 3 शब्द आहेत. आणि 3 शब्दाची वस्तू एक आहे, पण हे 3 शब्द पर्यायवाचक नाहीत. त्या 3 शब्दाची कारण वेगवेगळी, प्रवृत्ती निमित्त वेगवेगळी, 3 बाजूनं एकाच वस्तूकडे पाहणं आहे म्हणून बोलणं आहे.
म्हणून काल आपण पाहिलं की सत चित आनंद हे 3 पद 3 प्रवृत्ती निमित्तानं उच्चारण्यात आलेली आहेत. ते पर्यायवाचक नाहीत. आणि ह्या 3 शब्दानं एकच वस्तूचा बोध होतो, जी वस्तू आत्मस्वरूप आहे, जी वस्तू व्यापक आहे, जी वस्तू अपरिच्छिन्न अशी व्यापक आहे, आणि जी वस्तू सर्वाच सत्य आहे. जी प्रिय आहे, जी ज्ञानस्वरूप आहे, आणि जी सर्वाच सत्य आहे, सर्वाच सार आहे, सर्वाची सत्ता आहे, सर्वाच असणं आहे, अशी जी परम वस्तू आहे, त्या वस्तूला बोधक असे हे 3 शब्द आहे, सच्चित आनंद. म्हणून अनेक शब्दावरून आपण आता 3 शब्दावर येऊन थांबलो. आता अनेकपणा, अनेक कचरा, अनेक रूपता, विविधता अंतःकरणात नाही राहिली. हा सर्व गोंधळ, हा सर्व गर्दा, हा सर्व बाजार, हे सर्व शब्दाचा आणि अर्थाचं जाळं अंतःकरणातून निवाळलं पाहिजे. आणि आपलं नाव काय आहे? तर सच्चिदानंद. आपलं स्वरूप काय आहे? तर सच्चिदानंद. सद्गुरूने दाखवून दिलेला आपला परिचय आपल्याला. आपला परिचय आपल्याला काही बाई वाटला होता, इतर लोकांनी आपल्याला काही बाई सांगितला होता, आणि तो सद्गुरु पुढे सर्व बाधित झाला. संतांच्या बोलण्यापुढं आतापर्यंत आपल्याला बाहेरलं काही वाटलेलं आणि आपल्याबद्दल काही वाटलेलं भस्म होत असते ज्ञानाच्या आज्ञेनं. ज्ञानाच्या आज्ञेनं भस्म होत असते, बाधित होत असते, कारण ते खरंच ठरत नाही. व्यवहारात बोलावं लागतं ती, मी या गावचा आहे, मी या नावचा आहे, मी या जातीचा आहे, परंतु तो व्यवहारात व्यवहारला टीका व्यवहार सर्व हा संसार लटक म्हणून ते सत्य नाही. कारण संतापुढे ते टिकत नाही, विवेकापुढे ते टिकत नाही, सद्गुरु पुढे बसल्यावर ते टिकतच नाही. ते आपलंच आपल्याला खोटं कळतंय. सद्गुरूंना म्हणायच्या आधी सद्गुरूची शब्द आपण सेवा करीत असतो गुरुची, आपलंच आपल्याला त्या हास्यास्पद ठरते की ह्या नावानं मी मला ओळखतो, लोक ओळखतात, ह्या रूपानं मला कोणी काळा म्हणतात, कोणी अमुक नावाचा म्हणतात, ह्या जातीचा म्हणतात, मी जन्मल्याला म्हणतात, मी मरणारे म्हणतात, मी लहान झालो म्हणतात, मी मोठा झालो म्हणतात, मी गरीब आहे म्हणतात किंवा श्रीमंत आहे म्हणतात, मी पती म्हणतात, एक जण पती म्हणती, एक जण काही जण बाप मानतात. हे मानतात असं पण नाही. तसं त्या मान्याची प्रवृत्ती निमित्त सर्व व्यवहारातले व्यवहार लटका असल्यामुळे सर्व ते लटक आहे. सत्य वेगळंच आहे. सद्गुरु बोलते ते सत्य आहे. इतर लोकांना जे बोललेलं आणि आपण आतापर्यंत जे बोललो ते सर्व खोट आहे. आणि आपलंच आपल्याला कळत असते संतांच्या संगतीत. आणि असं जर कळालं, याला ज्ञान म्हणा, याला बोध म्हणा, असं जर आपलं आपल्याला निश्चित झालं की माझ्याबद्दल बोलायसारखं फक्त सच्चिदानंद आहे, ते व्यवहारात, ते बोलण्याचा व्यवहार झाला. व्यवहारात परिचय जर द्यायचा असला तर मी सत आहे, मी चिद आहे, मी आनंद आहे. सत चित आनंद असंग शब्द उच्चारून घ्यावा थांग, अर्थाकार वृत्ती अंगी अंग, या रंगी रंग अखंड अर्थे.
या रंगात रंगायचंय, इथं राहायचंय. आपलं नाव काय? हे ठेवलेले नाव नाहीत. आणि हे बी नाव ठेवलं नाही तर म्हणले सच्चिदानंद, तसं ठेवलेलं नाही. समजून त्याचा अर्थ लक्षात घेऊन अर्थाकार होऊन शब्द घोकून या करावे ते काय अर्थाकार राय होऊन या. म्हणून सत शब्दाचा अर्थ मी, पण सत शब्द म्हणजे अबाधित अर्थ. चित शब्द म्हणजे ज्ञान स्वरूप अर्थ, मुर्दार अर्थ नाही, जड अर्थ नाही. आनंद वस्तू म्हणजे प्रिय स्वरूप, परमप्रेमास्पद असलेली वस्तू मी. निरातिशय प्रेम, परम प्रेम, माझ्याकरता माझ्यावर प्रेम, मीच माझ्यावर प्रेम करतो. विठ्ठल प्रीतीचा पुतळा, परमप्रेमास्पद. मी आवडतो कोणाकरता नाही, माझ्याकरता. आणि मी आवडतो कोणाला नाही, मला. दुसरं आवडतंय दुसऱ्याला नाही, मला. आणि दुसऱ्याकरता नाही, माझ्याकरता. ज्याच्या आवडीने आवडी तरी असा आवड स्वरूप, प्रेम स्वरूप, परमप्रेम स्वरूप म्हणजे आनंद. जो अतिप्रीतीचा विषय असतो तोच आनंद आहे. काय आनंद? जो अनुकूल प्रेमास्पद विषय तो आनंद आहे. आनंद काय? ज्याला जे आवडतं त्याचा आनंद तिथे व्यवहारात. म्हणजे ती वस्तू आनंद आहे का तिची आवड आनंद आहे? तिची आवड आनंद आहे. मग वस्तू आनंद आहे का आवड आनंद आहे? आवड आनंद आहे. मग आवड आनंद आहे का ज्याला आवडायला तो आनंद आहे? जो आवड स्वरूप आहे तो आनंद आहे. बर ती वस्तू आवडली, त्या वस्तूसाठी वस्तू आवडली का? हे पहा, वस्तू भौतिक आहे व्यवहारातली, आवड मानसिक आहे. ध्यानात घ्या. आणि ज्याला आवडायला लागली, जो त्याच्यावर त्या वस्तूवर प्रेम करायला लागला, तो प्रेम स्वरूप आहे. तोच न कळून वस्तूवर प्रेम करतो सत्य समजून. मग तो त्याच न कळणं, न कळण्यामुळे त्याला दुसरं सत्य वाटणं आणि त्याच्यावर प्रेम, ही जी दशा आहे. आणि त्याचं जर त्याला लक्षात आलं तर मग तो त्याच्यावरच प्रेम स्वरूप, प्रीती स्वरूप, प्रेम स्वरूप. ध्यानात घ्या. आपण आपल्याला कळून आपल्यावर प्रेम करणं ही भक्ती. आपण आपल्याला कळून घेणं, आपल्याला आपण अपरोक्ष असणं हे ज्ञान आहे. आणि आपण सत्य आहोत हे सत्य ज्ञान आपल्याला आपलं होणं हा परमार्थ आहे, हा सत्य आहे. सत्य काय? सत्याला सत्य कळणं सत्य आहे. ज्ञानाला ज्ञान होणं ज्ञान आहे. आनंदाला आनंदाची अनुभूती येणं किंवा आनंदाला आनंद रूपता लक्षात येणं आनंद आहे. आणि तिने बी महात्म्याच्या ठिकाणी, ज्याला अपरोक्ष बोध झाला त्याच्या ठिकाणी स्पष्ट होत असता सच्चिदानंद. सच्चिदानंद पुस्तकातले शब्द नाहीत पाहिजे, असू द्या पुस्तकातली. ते शाहीचे नाहीत सच्चिदानंद, ते आकाराचे नाहीत, ते कागदावरले नाहीत. कागदावर खुणा आहेत त्या सच्चिदानंदाच्या, पण सत शब्दाचा अर्थ बाहेर नाही ना. चित शब्दाचा अर्थ बाहेर नाही ना, बाहेर जड आहे. हे दिसायला लागला व्यवहार तो जड आहे, चित नाही. दिसायला लागलं जगत ते सत नाही, बाधित आहे. आणि दिसायला लागल्यात वस्तू त्या प्रिय नाहीत, त्या मुर्दाड आहेत, त्या दुःखरूप आहेत, त्या कशाच्या प्रिय.
त्या भ्रांतीनं प्रिय वाटतात. अनुकूल वस्तू अनुकूल नसतात, भ्रांतीनं अनुकूल वाटतात. त्याच्यात प्रियता दिसल्यामुळे अनुकूल वाटतात, आणि प्रियता त्याच्यात नाही. त्याच्यात काढून प्रियता पाहतो आपण. वैराग्यानं पाहिलं तर त्यात दुःख रूप आहेत, विवेकानं पाहिलं तर ते अनित्य रूप आहेत, आणि बोधावर उभा राहून पाहिलं, बोधावर आरूढ होऊन पाहिलं तर ते असंच रूप आहेत, सत्ताच नाही त्याला, त्या भासमाने. आणि खऱ्यानं पाहिल्यावर त्या नाहीतच. ध्यानात घ्या. मग आपण पाहतोच कुठून? आपण कुठे आहे? थांब. आपण भ्रांतीत असल्यावर ते अनुकूल काही प्रतिकूल वाटतात. आपण थोडा स्थूल मानानं विवेक केला तर ते अनित्य वाटतात, आणि अनित्य वाटल्या की मग तिथून फळ काढीत असतो, वैराग्य निर्माण होत असते. आणि इंद्रियाला सोडून विचार केला तर ते अनित्य बी नाहीत, त्या भासमान आहेत कळत्यात. आणि आत्मस्वरूपाच्या दृष्टीने पाहिल्यावर त्या नाहीच लक्षात येतात. ध्यानात घ्या. मग सत शब्दाचा अर्थ व्यावहारिक नाही आणि प्रातिभाषिक बी नाही. व्यावहारिक प्रातिभाषिक स्वप्न आणि व्यावहारिक ही जागृती, हे दोन्ही बी सत शब्दाचा अर्थ नाहीत. दोन्हीतले सर्व आले, सर्व वस्तू, सर्व देश, सर्व काळ, सर्व वस्तू, सर्व लोक, सर्व भोग, सर्व शरीर, सर्व यंत्रणा, स्थूल सूक्ष्म कारण, हे सत शब्दाचा अर्थ नाहीत, चित शब्दाचा अर्थ नाहीत, आणि आनंद शब्दाचा अर्थ नाहीत. सचितानंद नाही असं नाही, ते मी. म्हणून सत चित आनंद शब्द उच्चारून घ्यावा थांग. अर्थाकार वृत्ती अंगी अंग, या रंगी रंग अखंडार्थी. शब्दानुविध समाधी घी किंवा दृश्यानुविध समाधी लक्षात घे. समाधी घे म्हणजे घ्यायची नाही अशी मांडी घालून कुठं. या समाधीत राहाय, शब्दाचा आधार घेऊन तू तुपल्यावर ही, किंवा ह्या दृश्याच्या पाहिल्या करून तू तुझ्या खऱ्या साक्षी द्रष्टत्वावर ही सचिदानंदावर आरूढ व्हा. आयुष्याच्या साधने सचितानंद पदवी घेणे, हे जसं तुकोबराय म्हणतात, इथलच्या आयुष्याचा उपयोग करून सचितानंदावर आरूढ व्हा. देहाच्या साधने सचितानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिलेला अधिकार भजवायचा राहिला. फक्त भजवा, अधिकारावर आरूढ व्हा. आपला अधिकार आपण बजावा, अधिकाराप्रमाणे व्यवहार करावा. म्हणून सत चित आनंद हे तीन जे शब्द येत, ते आपलं स्वरूपच दाखवून द्या, निखळ आपलं स्वरूप. आणि ते शब्द महाराज इथं सांगायला लागले की ते शब्द तीन आहेत पण अर्थ एक आहे, तो अर्थ मी. आणि ते शब्द तीन आहेत पण पर्यायी नाहीत, एकाच अर्थ वस्तूला दाखवून देणारी, आणि एका वस्तूला दाखवून देणारी पण अँगल वेगळे आहेत, दृष्टिकोन वेगळा आहे, प्रवृत्ती निमित्त वेगळी. तीन शब्दाचं कारण सत शब्द ती द्रुपता दाखवून देत नाही, तो फक्त अबाधितपणा दाखवून देतो, स्वयंसिद्धत्व दाखवून देतो, प्राकसिद्धत्व दाखवून देतो, आधीच आस नाही. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला, सत्ता दाखवून देतो सत शब्द. अस्तित्व असणं, अस्सल असणं, नक्कल असणं नाही. व्यवहारातलं नक्कल असणं नाही, कारण त्या असण्याला जर मर नाही, त्या असण्याला जर बदल नाही, त्या असण्याला प्राग भाव प्रदोन भाव म्हणजे माग नाही पुढं नाही, असं जर असणं तर ते असणं हास्यास्पद आहे, नकली असणं आहे. त्या असण्याला असणं काय म्हणा, ना सतो विद्यते भाव ना भाव विद्यते स्वतः. जे खरं असतं ते कधीच जात नसतं, नेहमीच असतं.
आणि जे खोटं दिसतंय ते नसतंय तेव्हा दिसता क्षणीच नसतंय. पण हे कळायला अक्कल लागत असते, बुद्धी लागत असते. जे सततची स्वप्नाला टिके पण हे जागरी होय ठाऊकी. तसं दिसतं ती जगाला टिके परंतु ते बोधावर आल्यावर होय ठाऊकी. असो, म्हणून सांगायचं तात्पर्य एकच आहे की सत चित आनंद ही तीन पद एकच अर्थ दाखवतात. तो अर्थ आत्मरूप आहे, तो अर्थ मी आहे. हे तीन शब्द पर्यायी नाहीत. हे तीन शब्द भिन्न भिन्न कारणामुळे आलेले. म्हणून जे सत्ता स्वरूप आहे, सत्ता लक्षण करण्यासाठी सत्ता शब्द आहे. अस्तित्व दाखवण्यासाठी सत शब्द आहे. ज्ञानरूपता दाखवण्यासाठी चित शब्दाची अवदान आहे, चित पदाची अवदान आहे. आणि परम प्रेमास्पदत्व दाखवण्यासाठी आनंद पदाची अवदान आहे. म्हणून म्हणून प्रेमास्पद जी वस्तू आहे तीच वस्तू चित स्वरूप आहे. पण चिद स्वरूप जरी वस्तू असली ती ध्यानात घ्या, पण चित शब्दानं सत्ता लक्षात येत नाही. तर सत्ता लक्षात येण्यासाठी आपल्याला सत शब्दाची अवधारणा करावी लागते. पण सत शब्दानं चिद्रूपता लक्षात येत नाही. तीच वस्तू चिद आहे. चिद्रूपता लक्षात येण्यासाठी म्हणजे त्याची चैतन्यत्व ज्ञान घनत्व लक्षात येण्यासाठी चित शब्दाची अवधान आहे. पण हे दोन जरी आली तर ती पुन्हा वस्तू प्रेमास्पद आहे, आवडीचा विषय. मग ते लक्षात येण्यासाठी आनंद पदाची अवधान आहे. एकच वस्तू ध्यानात घ्या, एकच वस्तू पण तिचे लक्षण तिचे स्वरूप तीन प्रकारचे. ती आहे, परम आहे, पारमार्थिक आहे, यासाठी सत शब्द आहे. ती ज्ञान घन ज्ञान स्वरूप आहे, स्वरूपानच ज्ञान आहे, यासाठी चित शब्द आहे. आणि ती स्वरूपानच प्रेम स्वरूप आनंद स्वरूप आहे, म्हणून त्यासाठी आनंद शब्द आहे. हे शब्द तीन आहेत एकाच वस्तूसाठी. तीन शब्दाचे अर्थ केले तर तीन आहे, पण त्या तीन अर्थाची वस्तू एक आहे आणि ती मी. असं आतापर्यंत त्या परमार्थ केल्याचं फल भेटलेलं आहे. ती वस्तू मी, सच्चिदानंद. आणि याच्या पुढची गोष्ट की फक्त हे शब्द व्यावर्तक आहेत. ह्या शब्दानं आतापर्यंत जो मला भ्रम होता असंच जड दुःख रूपाचा, असंच जड दुःख रूप सत वाटत होतं, ते सत नाही. असत जड असतातलंच काही चीज वाटत होतं, ते चीज नाही. आणि असदातलंच काही आनंद वाटत होतं, सुखाला कारण वाटत होतं, सुख वाटत होतं, ते सुख नाही. ध्यानात घ्या, आपलं सत्यत्व आपण सर्वाला दिले. आपलं चिदत्व आपण क्रमानं देहाला, कोणी इंद्रियाला, कोणी प्राणाला, मनाला दिले. आणि आपलं आनंदत्व काही न स्वैर विषयाला, काही न विहित विषयाला, काही न स्वर्ग वैकुंठाला, काही न समाधीला, काही न सगुण साक्षात्काराला, काही बाहीला दिली, काही न सुसुप्तीला. आपला आनंद स्वरूपत्व, आपलं आनंद स्वरूप व्यसनात पाहणं हा पामर आहे. आपलं आनंद रूपत्व व्यवहारातल्या विहित विषयात पाहणं हे विषयत्व आहे. आपलं आनंदत्व स्वर्ग कैलास वैकुंठात पाहणं हा बी भ्रम आहे. आपला आनंदत्व सुसुप्तीत पाहणं हा बी भ्रम आहे. आपला आनंदत्व समाधीत पाहणं हा बी भ्रम आहे. आणि आपला आनंदत्व सगुण साक्षात पाहणं हा बी भ्रमच आहे.
एक प्रकारचा. आपला आनंद तो आपल्याच लक्षात घेणं हा गुरुच्या घरची खूण आहे. त्या गुरुच्या सेवेचं फळ आहे. आपला आनंद तो आपल्या हातात, आपला आनंद तो आपल्यात, आपला आनंद स्वरूप तो आपल्यात. आनंदपदी तया म्हणते हरी. सत्पत्ते ब्रह्म चितपत्ती माया आनंदपदी जया म्हणते हरी. सत्पद निर्गुण चितपद सगुण सगुण निर्गुण हरीचे पायी. म्हणून आपलं आपल्याला सापडत असते सद्गुरूपाशी. आपलं आपण होत असतो सद्गुरूपाशी. आपलं आपल्याला कळत असते सद्गुरूपाशी. आपला आपल्यात प्रवेशत असतो सद्गुरूपाशी. सर्व भ्रम तुटत असतात सद्गुरूपाशी. म्हणून गुरु आहे. गुरु महान आहे. गुरु हा संत कोळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरुवीर देव दुजा पाहता शोधूनही पाहता त्रिलोक्य असे ना. म्हणून असा गुरुचा महिमा आहे. असा गुरुचा महिमा लक्षात येत असतो. आणि हा लक्षात यायला बी गुरुपाशीच यावं लागतंय. म्हणून गुरुचा महिमा गुरुपाशी गेल्याशिवाय कळत नाही. आपला महिमा बी गुरुपाशी गेल्याशिवाय कळत नाही. शास्त्राचा महिमा बी गुरुपाशी गेल्याशिवाय कळत नाही. शास्त्राचा महिमा शास्त्रात नाही कळत. शास्त्राचा महिमा लोकात नाही कळत. शास्त्राचा महिमा पाठांतर करून बी नाही कळत. शास्त्र काय सांगतात, उपनिषद काय बोलतात हे गुरुपाशीच कळते. गुरु काय बोलतात हे गुरुपाशीच कळते. आपण काय वस्तू आहोत हे गुरुपाशीच कळते. म्हणून गुरु आहे. गुरु अंतिम आहे. गुरुद्वार आहे आपल्यात प्रवेश करण्याचं. म्हणून सांगायचं तात्पर्य काय, एकच हे की सच्चित आनंद ह्या 3 पदाची योजना व्यावृत्त रीतीने केलेली आहे. की जे असत्य आहे ते मी नाही हे दाखवून द्यासाठी सत्शब्द आहे. जे जड आहे ते मी नाही हे दाखवून द्यासाठी चित शब्द आहे. हे पहा, चित शब्द चित साठी कमी, जडासाठी जास्त आहे. सत शब्द सतसाठी कमी किंवा नाहीच, असत साठी जास्त आहे. असताची व्यावृत्ती करण्यासाठी. आनंद शब्द आनंद दाखवून द्यासाठी नाही, दुःखरूपता लक्षात येण्यासाठी जास्त आहे. शब्द हे सर्व व्यवहार जो आहे ना, सर्व सापेक्षतेचा आहे. एका म्हणता भले तुझ्या सहज निंदिली, त्याला भलं म्हणण्यात दुसऱ्याची निंदा आहे. तसं सतला सत म्हणण्यात असताची व्यावृत्ती, चिदला चिद म्हणण्यात जडाची व्यावृत्ती, आनंदाला आनंद म्हणण्यात दुःखरूपाताची व्यावृत्ती. ते नाही हे सांगायसाठी बी हे आहे सांगावं लागतं. मग हे आहे यासाठी कमी ध्यानात घ्या. म्हणून सांगायचं तात्पर्य काय, जर आपली जर वैभव दाखवायचं असलं तर आम्ही गरीब नाही हे दाखवी नाही. गरीब नाही हे दाखवून देणं हे श्रीमंत दाखवी नाही. ध्यानात घ्या गोष्ट. दुःखी नाही हे दाखविण्यासाठी सुखित्व दाखवी नाही. अज्ञानी नाही हे दाखवून देण्यासाठी ज्ञानपणा दाखवी नाही, ज्ञानी दाखवी नाही. व्यवहारातलं सांगायला मी सापेक्षता असते सर्व. तसंच सत शब्द अहो सत्य आहे सत, पण असदाची व्यावृत्ती. सत शब्दानं असदाचीच व्यावृत्ती होती. म्हणून असदाचा निराश होण्यासाठी सत शब्द आहे. पूर्ण असदाची व्यावृत्ती झाली की सत शब्दाचं काम संपलं. हे पहा, झाडू आहे, झाडू स्वच्छतेसाठी का घाण घालण्यासाठी? कचरा घालण्यासाठी झाडू का स्वच्छतेसाठी? आता कचरा घालणं स्वच्छता, हा, पण झाडूचं प्रवृत्ती निमित्त काय? घरात दारात तुमच्या झाडू आहे घरात, तो कशासाठी? फक्त कचऱ्यासाठी. तसा सत शब्द
फक्त असदाच्या व्यावृत्तीसाठी. कचरा संपला की झाडू संपला. स्वच्छता आहे ती निरपेक्ष आहे. झाडू आणि कचरा हे एकूण एकाच्या सापेक्ष आहेत. झाडणं झाल्यावर कचरा आणि झाडू दोन्ही गेले, निरपेक्ष घर राहिलं. तसं सत शब्द आणि असदाचा भ्रम हे दोन्ही गेले की खाली अशब्द राहिलं, ते ब्रह्म आहे. तिथं असत तर नाही पण सत शब्द बी नाही, सत स्वरूपता आहे. तसंच जड कचरा आहे आणि चित शब्द हा झाडू आहे. ह्या चित शब्दानं जडत्वाचा भ्रम निराश झाला की जडत्व गेलं आणि चित शब्द गेला, खाली चिद्रूपता राहिली, ती अशब्द आहे. तसं दुःखरूपत्व गेलं, दुःखरूपत्व आहे ना आनंद आहे. आनंद पद आनंद या शब्दानं दुःखरूपतेचा खेर कचरा लोटून टाकायचा. ध्यानात घ्या, दुःख, दुःखाचं ज्ञान आणि दुःखाचं अस्तित्व अजिबात नाही. ध्यानात घ्या गोष्ट. कारण सत शब्द जास्त व्यापक आहे, त्याच्यापेक्षा चित शब्द संकुचित आहे आणि त्याच्यापेक्षा आनंद शब्द संकुचित आहे. हे ध्यानात घ्यायच्या गोष्टी आहेत. म्हणून व्यवहारात सुख, सुखाचं ज्ञान आणि सुखाचं असणं अजिबात नाही. ध्यानात घ्या गोष्टी. व्यवहारातल्या गोष्टीचं कळणं, शरीर, इंद्रिय, प्राण, मनादीचं कळणं, भ्रमानं वाटतंय यायचं कळणं. ध्यानात घ्या बरं का. यायला कळत आहे असं जी भ्रांती आहे ना, हे आणि त्याचं जे होणारं भान आणि त्याचं असणं अजिबात नाही. ध्यानात घ्यायच्या गोष्टी येत्या. आता राहिलं सत, तर व्यवहार जो सत्य वाटतो पूर्ण, आणि व्यवहार सत्य असं कळत आहे आणि व्यवहार सत्य समजून जो व्यवहार होतोय क्रियेचा, मिळण्याचा, त्याच्यावर प्रेम करण्याचा, म्हणून हे सच्चिदानंद लय चिकुण्याकात हे बर का. म्हणून सच्ची व्याप्ती चिदात बी आनंदात बी, कारण आनंदाच्या वस्तू बी सत्य वाटतात. चिद्रूप जे शरीर वाटतं ते बी सत्य वाटतंय. म्हणून सदाची व्याप्ती चिदात आणि आनंदात आहे व्यवहारातल्या भेसळीत झालेली आहे भ्रमात. कारण आनंदरूप ज्या विषयी येतं आपल्याला वाटलेले भ्रमानं, तर ते कळतात बी म्हणजे चित्ती व्याप्ती, आणि ते आहे वाटतात म्हणजे सच्ची व्याप्ती आहे त्याच्यात भ्रमानं झालेली. निखळ आनंद कुठं कळाला आपल्याला. जे चिद्रूप शरीर वाटतंय, जे शरीर जाणणार वाटतंय, तर ते बी एक विषय वाटतंय, ते बी आवडत आहे. आवडत इतकंच नाही, ते बी आहे वाटतंय म्हणजे सत्ता वाटते त्याला, ज्ञान वाटतंय त्याला आणि आवडत बी ती. म्हणून सर्व जगत सत्य मानले, त्याच्यातले काही देह, इंद्रिय, प्राण, मनादी पदार्थ चिद मानलेत आणि त्याच्यातले काही विषय आनंद मानलेत, अनुकूल विषय. अशी सच्चिदानंदाची चिरफाड झालेली, त्रिधा त्रिपट झालेली, चिरक्या झालेल्या आहेत. आणि सच्चिदानंदाच्या चिरक्या नाहीत. सच्चिदानंद अखंड एक रस आहे. सच्चिदानंद एक रूप वस्तू आहे, विविधता नाही त्याच्यात, आणि ते कळालं नाही. म्हणून संतांच्या संगतीत सच्चिदानंद पद त्रय विवरण झालं पाहिजे. 3 पदाचं विवरण, 3 पदाचं विश्लेषण, त्या 3 पदाचं स्पष्टीकरण ज्ञात्या पुरुषाकडून, जाणत्या पुरुषाकडून, गुरुजी सारख्याकडून, ज्ञानोबारायाकडून, शंकराचार्यासारख्याकडून, व्यासासारख्याकडून, जे ब्रह्मवेत्ते पुरुष आहेत त्यांच्या ग्रंथातून आपल्याला सद्गुरूच्या मुखातून पुन्हा ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे की सत चित आनंद अखंड एकरस असंग अद्वय असलेली वस्तू, आणि त्या वस्तू बद्दल दिलेली सच्चिदानंद 3 शब्द कशामुळे आहेत.
व्यावर्तक आहेत का वाचक आहेत? वाचक आहे तर ते बोलतंय कोण? ते कोणासाठी शब्द ते लागतेत कोणाला शब्द? त्या शब्दाची वस्तू कोणची? ते शब्द बोलणार काय? ते शब्द काय आहेत? ते शब्द जडत आहेत. हे पहा, चित शब्द बी जड आहे. चित शब्द ज्या वाणीतून आला ती वाणी बी जड आहे. चित शब्द ज्या मनात कळाला ते मन बी जड आहे. चित 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 चिदच चिद आहे. चित शब्द ज्या चिदाभासानं प्रकाशित केला त्याचा अर्थ तो चिदाभास बी जड आहे. अंगडी येत्या सर्व व्यवहारात चेतन वाटतो तो चिदाभासच असं नाही आणि जड आहे. बारीक विचार केला तर कारण चिदाभासाचं प्रकाशन होतं. चिदाभास ज्ञेय ठरतोय. चिदाभासच प्रकाशन होते. चिदाभासाचंच प्रकाशन साक्षी करीत असतो. मग साक्षी पुढे भास आहे तो चिदाभास आणि तो साक्षी मी साक्षी चिदाभास नाही. साक्षी या झालो गुणाचा देखना. मग चिदाभास गुण ठरतो तिथं पुढं. गुणाचा देखना आहे चिदाभास साक्षी. ध्यानात या गोष्टी. म्हणून चित शब्दाचा नेमका अर्थ कोण आहे? तर चित शब्दाचा नेमका अर्थ अव्यक्त चिद आहे, अव्यवहार्य चिद आहे, सत्सामान्य चिद आहे. हे चित नाही इकडं. सत शब्दाचा अर्थ हे पहा, सत शब्दाचा अर्थ स्वप्न आहे का? सावली आहे का? रज्जू सर्प सत शब्दाचा अर्थ आहे का? वंध्यापुत्र सत शब्दाचा अर्थ आहे का? भिंतीवर चित्र सत शब्दाचा अर्थ आहे का? नाही. हे आपल्याला मान्य आहे. अरे तसंच सत शब्दाचा अर्थ हे शरीर नाही, जग नाही, इंद्रिय नाही, प्राण नाही, मन नाही. मनात जे प्रगट चैतन्य ते बी सत शब्दाचा अर्थ नाही. त्या प्रगटाचं अधिष्ठान, त्या ज्ञानाचं ज्ञान, बाप रखुमा देवीवरू जीवीचा जीवनू, देवाचा देव, ज्योतीची निज्योत, असं जे चिद ते चिद आहे. ज्योत ही ज्योत आहे आणि त्या ज्योतीची निज्योत चिद आहे खरी. आणि तो चित शब्दाचा खरा अर्थ आहे. तो आनंद शब्दाचा खरा अर्थ आहे. तो सत शब्दाचा खरा अर्थ आहे. सच्ची प्रवृत्ती ते लक्षात आणून ते लक्षात आणून द्यासाठी झालेली. कीर अनाम आजाती पर अविद्या वर्गाची आराती वळखावया श्रुती खून केली. त्या अविद्येच्या वर्गात आपण कोण्या वर्गात आहेत? कोणी पहिलीच्या वर्गात, कोणी दुसऱ्याच्या वर्गात. ते वर्ग नाही सांगितले. अविद्या वर्गाच्या रातीत झोपलेली आणि स्वप्न पाहा लागलेली. कुठेही जीव देह मी म्हणणारा, जग सत्य म्हणणारा कुठे आहे? कोण्या वर्गात आहे? कोण्या क्लास आहे? क्लास 1 आहे का क्लास 2 नाही? कोण आहे? अविद्या वर्गात आहे. ड मधी अविद्या वर्गाची आराती. आणि त्याला कळायला, त्या विद्यार्थ्याला कळायला, त्या अज्ञानाला कळायला, अज्ञानीच योगायोगानं संयोगानं मनुष्य देहात आला तर त्याच्यासाठी श्रुतीनं खून केली हे कळायला. की अरे तू पाय कळ, दर्जात आला सातात मधात प्रवेश कर ह्या शब्दाचा आश्रय करून, ह्या शब्दाचं चिंतन करून, महावाक्याचं चिंतन करून आलाच योगायोगानं दर्जात प्रवेश करा आत मंदिरात, देवदर्शन घे, सुखी हो, भटकत फिरू नको. अविद्या वर्गाची राती वळखावया श्रुती खून केली. तर अविद्या वर्गात पशु पक्षी बीत, कीटक पतंग बीत, लोहलोष्टादी बीत, वृक्ष पाषाण बीत, अविद्या वर्गातच आहेत. देव दानवादी बीत. पण अविद्या वर्गाची राती याच्यात मनुष्य देह आवश्यक आहे. मनुष्य देह तो आवश्यक आहे.
इतकंच नाही तर तर सदिच्छा आवश्यक आहे, शुभेच्छा. इतकंच नाही तर मुमुक्षत्व आवश्यक आहे, शिष्यत्व आवश्यक आहे. इतक्या औषधातून आल्यावर मग ओळखावया श्रुती खून केली. अविद्या वर्गाच्या रात्री कोणाला पाहावं, मैच बी अविद्या वर्गात आहे, मग काय 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 काम असतंय तिच्या. श्रुतीने केलेली खून, श्रुतीने सांगितलेली शब्दाच्या खुणा तिच्या काय कामी, पामराच्या काय कामी माणूस असून बी, विषयीच्या काय कामी मनुष्य असून बी. नुसता मुमुक्षु आहे पण गुरु नाही भेटला तर काय कामी आहेत त्याच्या. म्हणून मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि संतांचा समागम झाल्यावर ह्या वचनाचा अर्थ लक्षात येत असतो. मग अविद्या वर्गाच्या रात्री ओळखावया श्रुती खून केली सच्चितानंद, खून केली तत्वमाशी, खून केली प्रज्ञानम ब्रह्म, खून केली अयम आत्मा ब्रह्म, खून केली अहम ब्रह्मस्मी. अविद्या वर्गाच्या रात्रीसाठी, अविद्या वर्गाच्या रात्रीत असणारासाठी, अविद्येच्या निदा माझी विश्व स्वप्नाचा हा धांदा. भोगीत आहे प्रभुदा ते म्हणले होता, कारण की ते संपल्यामुळं आता सध्या भोगीत आहे प्रभुदा अनादी जो. म्हणून सांगायचं तात्पर्य काय की ते 3 शब्द आहेत, ह्या 3 शब्दावर येण्यासाठी सर्व शास्त्र आहेत, सर्व अंतरंग बहिरंग साधने आहेत शब्दाची सेवा घडण्यासाठी. बाकीच्या सेवा त्या त्याच्यासाठी नाहीत, शब्दावर येण्यासाठी. ध्यानात घ्या, पशु पक्ष्यांची सर्वांची सेवा मानव सेवेवर येण्यासाठी, समाज सेवेवर, समाजाची सेवा विश्वर सेवेवर येण्यासाठी, विश्वराची सेवा संत सेवेवर येण्यासाठी किंवा शास्त्र सेवेवर येण्यासाठी, आणि शास्त्राची सेवा संत सेवेवर येण्यासाठी, आणि संतांची सेवा शब्दाच्या सेवेवर येण्यासाठी. आणि अनेक शब्द आहेत अनेक शास्त्रातले, ते ह्या सच्चिदानंद ह्या शब्दाची सेवा करण्यासाठी, अवंतर वाक्य महावाक्याचं सेवा करण्यासाठी. अवंतर वाक्याची सेवा अवंतर वाक्यासाठी नाही, महावाक्यासाठी. आणि महावाक्याची सेवा त्या महावाक्यामध्ये जे वाच्यार्थ लक्ष्यार्थ असतात, वाच्यांश लक्ष्यांश असतात, तर त्याच्यातलं लक्ष जे, तर त्या लक्ष्यात लक्ष सत आहे, लक्ष चित आहे, लक्ष आनंद आहे, आणि लक्ष अव्यवहार्य सत आहे, अव्यवहार्य चित आहे, अव्यवहार्य आनंद आहे. लक्ष लक्षात यावा, लक्षाचा लक्षार्थ साधावा, लक्षाकडे लक्षांश जावा. लक्ष रूप अलक्ष्य लक्षावा, लक्ष अलक्ष्य व्हावा. शब्द बीज आहे, त्या शब्द बीजातून ब्रह्मज्ञानाचा वृक्ष निपटला पाहिजे, शब्द बीज फुटलं पाहिजे. म्हणून संतांच्या संगतीशिवाय शब्द फुटत नाही. आणि शब्दातून अशब्दात प्रवेश झाला पाहिजे. जे अशब्द आहे, शब्दातून अशब्दात प्रवेश होणं हे शब्दाची सेवेचं फल आहे, गुरुच्या सेवेचं फल आहे, परमार्थाचं फल आहे. शब्दात राहिलं तर व्यवहारातच राहिला अजून. शब्द धरावं लागतात तर सोडावं लागतात, शब्द घ्यावा लागतात आणि टाकावं लागतात. शब्द साधन नाही, शब्द साध्य नाही. शब्दाचा उपयोग आहे पण शब्दाचा अंगीकार नाही. शेवटी औषध गोळ्या घातल्यासारखे शब्द घ्यावा लागतात आरोग्यासाठी, आणि आरोग्य प्राप्त झाले की टाकावं लागतात. औषध गोळ्या टाकणं हेच आरोग्याची प्राप्ती, तशी शब्द टाकणं हीच पारमार्थिकाची प्राप्ती. औषध गोळ्या घ्यावा, औषध गोळ्या पचावा, औषध गोळ्या लागू व्हावा, आणि औषध गोळ्यानं गुण यावा मेडिसिन. त्याप्रमाणे शब्दानं गुण आला पाहिजे, शब्दानं रिॲक्शन नाही आलं पाहिजे. काही जणांना शब्दानं रिॲक्शन येते,
काहीला शब्दाचंच व्यसन लागतंय, गोळ्या औषधाचं व्यसन लागतंय, काहीला रिॲक्शन येऊ नये आणि व्यसन लागू नाही, उपयोग व्हावा मेडिसिनचा. आणि आरोग्याचा तुका लाधला अष्टांगी. जसा तुकाराम महाराज म्हणतात मला आरोग्य लाभलं, तसं आरोग्य म्हणून अंतिम मेडिसिन जे आतलं अंतर्गत हे शब्दाचे आणि सचितानंद शब्दाचे, त्या मेडिसिन बद्दल, त्या औषधी बद्दल, त्या साधनाबद्दल ज्ञानोबा आपल्याला सांगायली की सत्ता प्रकाश सुख यातीही ती उणे लेख जैसे विकपणेची विखा नाही, असं महाराजानं आपल्याला इथं सुंदर चिंतन लक्षात आणून दिलेलं आहे. म्हणून इथं महाराज ज्ञानोबा आपल्याला सांगतात किंवा गुरुजी आपल्याला सांगतात की 3 शब्द आहेत, तर हे तिन्हीची व्यावृत्ती करण्यासाठी आहेत आणि त्या 3 शब्दाची प्रवृत्ती निमित्त वेगवेगळे आहेत. तर याचे इथं सांगितलेले की ब्रह्माच्या ठिकाणी स्वयंप्रकाशता असलेली पाहून चित पदाची प्रवृत्ती झालेली आहे आणि ब्रह्माच्या ठिकाणी सुखरूपता असलेली पाहून, म्हणजे हे अनुभव घेऊन शब्द आहेत. ऋषी मुनीनं वेदानं जाणून हे शब्द आहेत, हे पहा जाणून शब्द आहेत तो वेद, ध्यानात घ्या. ऐकून शब्द आहेत ते उपनिषद. जाणून ऐकून तसं वर्तून शब्द आहेत ती संतवाणी. ध्यानात घ्या. न जाणता शब्द येत नसते, ते पाठांतरावाली. आणि काहीच्या बाई शब्द येते व्यवहारात, अनंत वाचा भरती बरळ मानून शब्द येतो व्यवहार, काही बी मानून. बायको मानलं, नवरा मानलं, काही घर मानलं, गाव मानलं, जात मानली, नाव मानलं, गरिबी श्रीमंती मानली, सुख दुःख मानलं, मानून शब्द येत तो मूर्खपणा. न मानून शब्द येत ती भावना. आपले मानून शब्द येत ती भावना. खऱ्याबद्दलचे शास्त्राचे शब्द फक्त मान्य केले ती भावनाशील. मान्य केली नाही ह्या व्यावहारिक शब्दातच राहिला तो मूर्ख. जाण्यासाठी शब्दाचं चिंतन करायला तो मुमुक्षु, तो साधक, तो शिष्य. जाणून शब्द बोलतात ते गुरु. जाणून वर्तून तसं आचार्य असतात ती, तसं आचरण करतात. त्या शब्दाचा त्यांनी अनुष्ठान केलेली, त्या शब्दाप्रमाणे जाणलेली, त्या शब्दाचा अर्थ केलेला आहे, त्या शब्दाची सेवा घडलेली, त्या शब्दाचा अर्थात जगत येत ती, पदार्थानं जगत येत, त्याला गुरु मानाव. म्हणून अशा प्रकारानं ही शब्दाची सेवा आहे आणि शब्दाची सेवा अंतिम सेवा आहे. शब्दाची सेवा करणाऱ्याच्या सर्व सेवा झालेल्या असतात किंवा शब्दाची सेवा ज्याला घडली त्याला पुन्हा कोणा सेवा करण्याचं काम नसते. शब्दाची सेवा ही अंतिम सेवा आहे. अशा रीतीने प्रत्येक पदाची, त्या शब्दाच्या प्रत्येक पदाची, सच्चिदानंद पदाची प्रवृत्ती निमित्त हे भिन्न भिन्न आहे आणि ते एक नाही, पण प्रवृत्ती निमित्त जरी भिन्न असलं तरी ती वस्तू मात्र भिन्न नाही, वस्तू एक आहे. त्यासाठी दृष्टांत द्यायला येतं की विष्णूला जसे विष्णू सहस्रनामामध्ये 1000 नाव आहेत, पण विष्णू 1000 नाही. चक्रपाणी तोच आहे, लक्ष्मीपती तोच आहे, शंखधर तोच आहे, चक्रधर तोच आहे, तो हास्यवदन तोच आहे, क्षीरसागर सैनी तोच आहे. असे तशी त्या विष्णूचे अनेक नाव आहेत, पण वस्तू एक आहे ती. पुरुष एक आहे, तो त्या पुराणातला पुरुष एक आहे, नाव अनेक आहेत. ध्यानात घ्या. त्याप्रमाणेच प्रभू रामचंद्राचे कोदंडपाणी, सीतापती, अयोध्यादी, जनक जामात, किती नाव आहेत. प्रवृत्ती निमित्त वेगळी त्या नावाची, पण वस्तू पुरुष एक आहे. रावणांतक, चापपाणी, एक पत्नी व्रतधारी, एक
शब्द व्रतधारी, एक वचनी, एक पत्नी, एक बाणी, तर किती नाव आहेत त्याची. आणि ते नाव अनेक प्रवृत्तीनं अनेक कारणामुळे आलेली आहेत, प्रसंगानं आलेली आहेत. जसे शंकराचं नाव आहे शंकर, रुद्र, काल, निळकंठ, शंखधर, तांडव नृत्य करणारा नर्तक, हे कितीतरी नाव येतील. डमरुलधारी, कितीतरी नाव असतील. परंतु गंगाधर, अनेक नाव आहेत, मला आठवणार नाही आता. परंतु इतके जरी नाव असले तर पुरुष एक आहे त्या शिवपुराणातला. त्याप्रमाणे सत चित आनंद असंग अद्वय अव्यवहार्य अव्यक्त असे तिची जरी नाव असली त्या वस्तूला, तर त्या नावाची वस्तू एक आहे. त्याची प्रवृत्ती निमित्त वेगवेगळे येतं, परंतु वस्तू एक आहे हे महाराजांना आपल्याला पटवून दिलं. शिवाय ही तीन पदे एकमेकास पोषक देत, तीन पद. कारण की तीच वस्तू अशी, दुसऱ्या बाजूने तीच वस्तू तशी, म्हणून एकाच वस्तूचं वेगवेगळ्या शब्दानं विश्लेषण झालेलं आहे. एखादा राजा असतो, तो राजा कृपाळू असतो, प्रजेचं पालन करणारा. तो राजा न्यायी असतो, रीतीने न्याय देणारा. तो पोषक असतो, सर्वांचं पालन करणारा. तो चतुर असतो, सर्व हुशार्यानं संपन्न. तो राजा क्षत्रिय म्हणजे क्षत्रिय धर्मानं पुरुषार्थी वीर असतो. आता किती एकच राजा आहे, पण वेगवेगळ्या प्रकाराने त्याचं वर्णन करता येतं. ती सर्व शब्द पोषक आहेत त्या अर्थाचं विश्लेषण करायला. त्या पुरुषाचं, त्या राजवैभवाचं, त्या राजाचं स्पष्टीकरण करायला सर्व शब्द काय आहेत तर तद्बोधक आहेत. त्याचा अर्थ स्पष्ट करणारे, त्या राजाचं जीवन उज्ज्वलित करणारे, स्पष्ट करणारे, उजाडात आणणारे. आणि राजा एकच आहे, ती पर्यायी शब्द नाहीत. विविधतेनं एकाच वर्ण नाही. त्याप्रमाणे सत चित आनंद असंग अद्वय अव्यक्त अव्यवहारी व्यापक पूर्ण निरावलंब स्वयंसिद्ध हे अनेक जरी शब्द असले तर त्या अनेक शब्दाचा अर्थ एक आहे. पर्यायीने तर तीनच शब्द घेतले, जास्त शब्द घेतल्यावर आपण हे होतो. म्हणून सत चित आनंद ह्या तीन पदाचं स्पष्टीकरण महाराज इथं करायला लागलेले आहेत. म्हणून आता याच्यातला जर कोणी म्हणेल की एकच शब्द घेतला तर काय होईल, अरे एकच शब्द घेतला तर बाकीचे अर्थ लक्षात येणार नाही ना. जर सतत शब्द घेतला असता तर ब्रह्म मग जड ठरलं असतं, कारण जडाचा व्यावृत्तक शब्द नाही त्याच्यात. जर नुसता सतत घेतला असता तर ब्रह्म दुःखरूप ठरलं असतं, कारण त्याचं सुखरूपता दाखविणारा शब्द नाही. सत शब्द आहे तर हा चिदरूपता आनंद रूपता दाखविणारा नाही. म्हणून ब्रह्म शब्दावर तशी काय झाली असती तर अव्याप्ती आली असती. कारण की कमी शब्द कमी पाळणा असतो तो नुसता सत शब्द. मग सत जेड असते, आहे सत, व्यवहारात सत आहे काय पण जेड आहे, सत आहे पण तो करूप आहे. मग काय कामाचं तसंच सत्य का? किंवा न्यायशास्त्रकारानं जातीला सत मानलेली, जाती क्रिया गुण त्या जाती त्याचा आहे ना, त्याचा तो एक, तर ती सत मानलेली. तर मग ते त्याच्यावर ते लक्षण गेलं असतं, ती अतिव्याप्ती झाली असती त्या लक्षणाची. म्हणून लक्षण निर्दोष असावा. म्हणून निर्दोष होण्यासाठी वेदाला कमीत कमी तीन शब्दाची योजना करावी लागली. सच्चित आनंद म्हणजे असत जड दुःख, अशा तीन रूपानं, तीन गुणानं, तीन लक्षणानं दिसणारा व्यवहार, ह्या तिन्ही प्रकारच्या व्यवहाराची व्यावृत्ती होते. आणि म्हणजे सर्व जगताच्या प्रपंचाची व्यावृत्ती होते आणि परमात्माच एक स्पष्ट होतो. म्हणून सत चित आनंद म्हणजे असत जड दुःख ह्या तिन्ही प्रकारच्या जगाची व्यावृत्ती होऊन सर्व प्रकारच्या जगाची व्यावृत्ती होते. आणि पूर्णता परिपूर्ण परमात्म्याचं याच्यात दर्शन होते. या तीन शब्दानं स्मरण होते, अपरोक्षता होते. म्हणून या तीन शब्दाची योजना आहे. ठीक आहे, खूप वेळ झाल्यामुळे पुढचा विषय उद्या घेऊ. ठीक. हा, जय हरी महाराज, जय हरी. जय सर्वांना जय. पुंडलिक वरदा हरी हरी सर्वांना विठ्ठल, सर्वांना श्री जय. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की
माऊली ज्ञानेश्वर महाराज